नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात एखादी अडचण आली आहे का? घरात कोणाला पाळी आलेली आहे का? मग पूजा करायची की नाही? वडाची प्रदक्षिणा घालायची की टाळायची? पूजा राहिली तर दोष लागतो का? अनेक महिलांच्या मनात असलेले हे प्रश्न आज आपण शास्त्र, परंपरा आणि श्रद्धेच्या आधारावर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक महिलांना माहीत नाहीये. तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे अनेक महिलांच्या मनातील संभ्रम दूर करणारा आहे. वटपौर्णिमा हा दिवस पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु अनेक वेळा नेमक्याच या दिवशी घरात एखादी अडचण निर्माण होते. कधी घरात मृत्यू किंवा इतर अशुभ प्रसंग असतो, तर कधी स्वतः महिलेला मासिक पाळी आलेली असते. अशा वेळी काय करावे? पूजा करावी की नाही? आज या विषयावर सविस्तर चर्चा करूया. तर मंडळी, वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले अशी कथा या व्रताशी जोडलेली आहे. या दिवशी केलेल्या श्रद्धापूर्वक पूजेमुळे कुटुंबात सुख, शांती आणि मंगल वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. तर पहा, महिलेला पाळी आली असेल तर काय करावे? तर हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये मासिक पाळीच्या काळात धार्मिक विधीमध्ये सहभागी न होण्याची प्रथा आहे. म्हणजे काही ठिकाणी पूजा केली जात नाही. काही महिलांना बाजूला सुद्धा बसावं लागतं. तर काही कुटुंबे वैयक्तिक श्रद्धेनुसार वेगळा मार्ग स्वीकारतात. जर तुमच्या घरातील परंपरेनुसार या काळात पूजा केली जात नसेल किंवा केली जात असेल तर त्या परंपरेचा आदर ठेवणे योग्य ठरते. अशा वेळी मनातून, जर तुम्हाला पूजा करून नाही दिली, तुमची जर तशी परंपरा असेल, तर मनातून देवाचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या आराध्य देवतेचा जप करा. शक्य असल्यास दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांमार्फत पूजा करून घ्या. व्रत श्रद्धेने मनोमन अर्पण करा. श्रद्धा आणि प्रामाणिक भावनांना विशेष महत्त्व दिलं जातं. तर आणखीन दुसरं म्हणजे घरात अडीअडचण किंवा अशुभ प्रसंग असेल तर काय करायचं? तर जर घरात नुकतेच दुःखद घटना घडली असेल किंवा अशोचाच काल चालू असेल, म्हणजे काहीतरी असं अशुभ असं काही चाललं असेल, तर अनेक कुटुंबांमध्ये मोठे धार्मिक विधी पुढे ढकलण्याची प्रथा असते. अशा वेळी काय करायचं? तर देवाचे नामस्मरण करा, मनोमन प्रार्थना करा. परिस्थिती सामान्य झाल्यावर साधी पूजा करा. देवाकडे क्षमा मागून श्रद्धा व्यक्त करू शकता. तर पूजा राहिली तर दोष लागतो का? हा प्रश्न अनेकांना संतापवत असतो आणि हा प्रश्न बऱ्याच महिला विचारत असतात. केवळ एखाद्या अपरिहार्य कारणामुळे पूजा राहिली म्हणून देव रागवतो किंवा दोष लागतो असे निश्चितपणे सांगणारा सर्वमान्य धार्मिक नियम नाही. अनेक धर्मग्रंथामध्ये भक्ती, श्रद्धा आणि निष्ठेला बाह्य विधींपेक्षा अधिक महत्त्व दिलेलं आढळतं. देव भावाला भुकेला आहे, केवळ विधींना नाही. म्हणजे देवाला मनातून श्रद्धा पाहिजे. आपण नुसती पूजा केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. जर पूजा करता आली नाही तर हा उपाय करा. सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाचं स्मरण करा, दिवा लावा. परिस्थिती आणि परंपरेनुसार शक्य असल्यास दिवा लावू शकता. मनात जर तुम्हाला काही पाळी आलेली असेल तर दिवा काय लावता येणार नाही, तर मनात वटवृक्षाला नमस्कार करा. सावित्री, सत्यवान यांचे स्मरण करा. आपल्या पतीच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी किंवा परिस्थिती सुधारल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करा. तर मंडळी, श्रद्धेचं महत्त्व कसं आहे की भगवंताला आपल्या मनातील भावना महत्त्वाच्या असतात. जर परिस्थितीमुळे तुम्हाला पूजा करता आली नाही तर स्वतःला दोष देऊ नका. मनापासून केलेले स्मरणही अनेकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. मंडळी, आपल्या घरातील परंपरा आणि ज्येष्ठांचा सल्ला मानावा. तुम्हाला मी महत्त्वाची सूचना देते आहे की आपल्या घरातील परंपरा आहेत त्याच तुम्ही मानाव्यात. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये नियम वेगळे असू शकतात. इतरांच्या श्रद्धेचा आदर करा. भीती किंवा अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, संयम आणि विवेक यांना महत्त्व द्या. वटपौर्णिमेचे व्रत हे केवळ एक विधी नाही, तर श्रद्धा, प्रेम, समर्पण आणि कुटुंबाच्या मंगल कामनेसाठी केलेली प्रार्थना. जर पाळी, आजारपण किंवा इतर अपरिहार्य अडचणींमुळे पूजा करता आली नाही
तर मनापासून देवाचे स्मरण करा. परिस्थिती सामान्य झाल्यावर शक्य तेवढ्या श्रद्धेने पूजा करा. देव भक्ताच्या भावनेला महत्त्व देतो. हीच अनेक भक्तांची श्रद्धा आहे. मंडळी, तुमच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी केली जाते, तुमच्या कुटुंबातील परंपरा काय आहे, ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशाच श्रद्धा, परंपरा आणि सणांविषयी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.